त्यांनी अशी घोषणा केली की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दिल्लीत येणार आहे आंदोलनासाठी, पण नंतर सांगण्यात आलं की ते येणार नाही. काय वाटतं, ग्राउंडवर येतील ठाकरे आता तरी? अरे आतापर्यंत नाही आले, तुम्ही काय अपेक्षा करताय? डॉक्टर, इथून यापूर्वी तुम्ही ज्यावेळेस ऑल पार्टी मिटिंगला जायचे त्यावेळेस 7 खासदारांचे गटनेते म्हणून तुम्ही जायचे. आता ताकद वाढली आहे, 13 खासदारांचे गटनेते म्हणून आज तुम्ही चालला. एनडीएची ताकद वाढली आहे सगळ्यामुळे. एनडीएची ताकद वाढलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनडीएची ताकद जी आहे ही सभागृहामध्ये देखील वाढलेली आहे आणि देशामध्ये देखील वाढलेली आहे. 7 खासदाराचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील. महाराष्ट्राचे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. संधी मिळेल सगळ्यांना, कारण मागच्या तिथे संधी मिळत नव्हती. एकच असा आरोप त्यांच्याकडनं व्हायचा नाही. त्याचा अनुभव आम्ही देखील घेतलेला आहे. मी जेव्हा होतो 2 टर्म, तेव्हा मी देखील तो अनुभव घेतलेला आहे की कशा प्रकारे कोणाकोणाला संधी मिळत होती. आता आमच्या पक्षामध्ये जे आहे संधी सगळ्यांना मिळते. आपल्याला माहिती आहे की किती वेळा जे आहे ते बाकी आमच्या बरोबरचे जे सहकारी खासदार आहेत त्यांना संसद रत्न देखील मिळालेला आहे आणि टॉप परफॉर्मिंग पक्ष सभागृहामध्ये कुठला असेल रिजनल पार्टीमध्ये, तर तो शिवसेना आहे. हे देखील आपण रेकॉर्ड्स वरती पाहू शकता. तर आता 713 झालेले आहेत. नक्कीच त्यांना देखील सामावून घेण्याचं काम